नमस्कार. मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये सध्या जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये कंदकुजीचा प्रॉब्लेम हा सुरू आहे. कंदकुजीचा प्रॉब्लेम सुरू असताना आपल्याला एक सांगू इच्छितो, आता हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, कंदकूज आणि त्यानंतर कंदमाशी या दोन्हीमधला फरक हा ओळखा. बऱ्याच वेळेस काय होतं, सड म्हणजे कसं शेतकरी मित्रांनो, जी सड लागते ना ती समजा इथून जर स्टार्ट झाली तर ते पूर्ण बेड ही वाढत 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 सरळ पुढं वाढत चालते. आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव म्हणजे कसा, की आता हा एक फुटवा आहे, हे बघा हा फुटवा स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या शेजारीलाच फुटवा आहे, तर तो फुटवा आपल्याला हा खराब झालेला बघायला मिळत आहे. पाठीमागं आपण जर बघितलं की हाही फुटवा बघा, हा बी इफेक्टेड आहे. त्यानंतर आणखीन पाठीमागं बघितलं तर हा बी फुटवा आपल्याला इफेक्टेड वाटतो. आता याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, कंदमाशीचं जर आपण बघितलं तर कंदमाशीचा प्रॉब्लेम आला म्हणजे काय होतं, की जो जुना खडा आहे तर तो आपल्याला टणक आणि चांगला दिसतो आणि जो नवीन लागलेला खडा असतो तर तो आपल्याला थोडा खराब हा बघायला मिळतो आणि म्हणजे जाणवतो. आता मग यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो, की आपल्याला हे विशेष आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही की बाबा कंदमाशीचा प्रॉब्लेम झाला किंवा जे आहे तर सड आपल्या प्लॉटला चालू झाली. तर याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं तर कंदमाशी काय करते, की जे आहे तर हा फुटवा असतो, तो फुटवाच्या बॉटममध्ये जिथं नाजूक भाग असतो तर तिथं कंदमाशी ही डंक मारते. डंक मारल्याच्या नंतर आपल्या सोंडीवाटी जी आहे तर आपले जे कंदमाशी तर तिचे आपले अंडे सोडते आणि ते अंडे सोडल्याच्या नंतर त्यामध्ये पांढरी अशी अळाई आपल्याला बघायला मिळते आणि ती पांढरी अळाई जी असते तर ती जे आहे तर आणि त्या खोडापाशी जर आपल्याला आहे तर तो खराब वास हा चालू होऊन जातो. आता मी आपल्याला काढून दाखवतो. आपण जर याला बघितलं तर हे बघा, आता खालचा जो खडा आहे शेतकरी मित्रांनो एकदम क्लिअर आहे. हा खडा याला काहीच नाही, एकदम टणक आहे, एकदम जबरदस्त आहे आणि त्याला नवीन फुटवेही फुटत आहे. पण जो नवीन आहे तर तो नवीन बघा हा इफेक्टेड आहे. याच्या मुळ्या बघा कशा झालेल्या आहे, एकदम अशा हे झाल्यासारखे झालेले आहे बघा. आणि आपण जर याला बघितलं आता आता कंदमाशी कशी ओळखायची, तर आपण डंक मारलेला ज्या ठिकाणी असतो जर आपण हा याच्यावरची जर पानं जर असे काढले समजा शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी डंक मारलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला होल हा बघायला मिळतो. आता हे जे एकदम लिसलिस आणि खराब झालेले थोडं जर फ्रेश असता तर आपल्याला डंक मारलेली जागासुद्धा कळाली असती. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर याचा जो वास आहे तर तो आपल्याला एकदम कुबट आणि खराब आणि असा सडका वास येतो आणि याला जे आता थोडंसं पाणी सुटलेलं असतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस काय होतं, की नवीन जो माल आहे तर तो म्हणजे खराब आणि जुना जो खडा आहे तर तो चांगला आहे. तर याचं कारण काय आहे, की असं जर आपल्याला कुठं प्लॉटमध्ये जर दिसत असेल तर वेळीच लक्षात घ्या, की आपल्या आले पिकाला जे आहे तर कंदमाशीचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि कंदमाशीसाठी जे आहे तर आपल्याला फवारणी ही गरजेची असते. म्हणजे फवारणी घेत असताना सॉरी, माझ्या मोबाईलचं जे आहे क्लॅरिटी एकदम डाऊन झाली आहे कॅमेऱ्याची. तर आपल्याला जे फवारणी घेत असताना आपल्याला जे आहे तर किनॉल फॉस कंदमाशीसाठी किंवा अलिका यापैकी कुठलंही एक कीटकनाशक संध्याकाळच्या वेळेस आपल्याला फवारायचं आहे. त्यामध्ये तुम्ही हलकं बुरशीनाशक आणि एक टॉनिकसुद्धा घेऊ शकतात. टॉनिकमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिडचा वापर करायचा आहे, जेणेकरून पीक हे ट्रेसमध्ये जाणार नाही आणि पिकाला जे आहे तर हिरवेगारपणा आणि जे आहे तर पिकाची ग्रोथ आणि वाढ ही चांगली होईल. तर शेतकरी मित्रांनो, ही कंदमाशीसाठी झालं. आणि सड आणि कंदमाशी याच्यातला फरक मला असं वाटतं आपल्याला कळाला असेल शेतकरी मित्रांनो, आणि याच्यामध्ये आपल्याला जास्त कन्फ्युजन हे होणार नाही. त्या पर्पज मी आपल्याला हा व्हिडिओ बनवला आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.